किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे वांगी भात। चला तर मग बघूया कसा करायचा ते। एकदम सोपा असा पदार्थ। त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचे आहेत तांदूळ। हे तांदूळ कोणत्याही प्रकारचे चालतात। तुम्ही चिन्नोर घ्या, बासमती घ्या, कोणताही घ्या। हा मी 2 वाट्या घेतलेला आहे। स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून मी असा हा ठेवलेला आहे। त्यानंतर तेल, मोहरी, जिरं, गोडा मसाला, हळद, तिखट, जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, छोटे 2 कलमीचे तुकडे, 2 मसाला विलायची, 1 तेजपान, 2 टोमॅटो, 2 कांदे आणि 2 हिरव्या मिरच्या। माझ्याकडे मोठ्या नव्हत्या म्हणून मी 3 घेतलेल्या आहेत। मिरची ऐच्छिक आहे, तुम्हाला कसं तिखट लागतं त्याप्रमाणे मिरची टाका, नाही टाकली तरी हरकत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे वांगे, मीठ आणि सजावटीसाठी कोथिंबीर आणि खोबरं। चला तर मग आपण सुरुवात करूया। हे पहा, हे आपण सगळे असे वांगे जसे आपण चिरून घेतले तसे मसाले वांग्यासाठी लागतात असे एका वांग्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत। ह्या वांग्यांमध्ये आपण आता थोडासा मसाला लावून घेणार आहोत। त्यासाठी मी घेणार आहे पाव चमचा तिखट, त्याच्यापेक्षा 5 चिमूटभर हळद, त्याच्यानंतर गरम मसाला मात्र 1 चमचा, धणेपूड पण आहे 1 चमचा, जिरेपूड आहे अर्धा चमचा आणि मीठ थोडंसं घेणार आहे, अगदी पाव चमचा। यात मी तर थोडंसं तेल टाकणार। हा मसाला ओला होण्या इतपतच तेल आपल्याला घालायचं आहे। आता यात मी थोडंसं पाणी घालते, किंचित हा मसाला ओलसर करण्याइतपत, जो आतून वांग्याला व्यवस्थित लागला पाहिजे म्हणून। आणि हा सगळा मसाला आपल्याला या वांग्यामध्ये भरायचा आहे। तुम्ही हाताने भरू शकता, चमच्याने असा लावून ठेवून द्यायचा आहे। या वांग्याला आतून खूप छान अशी चव येते। हे केलं तरी नाही केलं तरी तुम्हाला अगदी साधं साधं करायचं असेल ना तरी वांगी भात छानच लागतो। पण थोडीशी अशी मेहनत घेतली तर ती वस्तू अजून जास्त छान लागते, म्हणून थोडंसं काहीतरी करायचं। हे आपण अशी वांगे मॅरिनेट करून एक 15 मिनिटं ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण बाकी मसाला करून घेऊया। या मिरच्या हे सगळं हे मिक्सरमध्ये टाकून घेऊया। हे 2 टोमॅटो आणि कांदे, हे पहा यात आपण कांदा, टोमॅटो, आलं, मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मी एका याच्यात मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि छान त्याची पेस्ट करून घेते। कशी करू शकतो, जाडसर करा किंवा अगदी बारीक केली तरी हरकत नाही, कारण ती शेवटी भाताबरोबर शिजणारच आहे। मी थोडंसं कढईत तेल टाकून घेते।
हेच तेल परत आपल्याला भातात वापरता येणार आहे। हे पहा, हे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता हे जे वांगे आहेत हे आपण यात थोडेसे फ्राय करून घेऊया। हे पहा, आपल्या वांग्याचा रंग थोडासा आता बदलला आहे। आता या ह्याच्यात आपण हे वांगे काढून घ्यायचे। मी कुकर खाली गॅस लावलेला आहे। एक डॉमी तेल घालते आहे आणि हे जे आपण वांगे फ्राय करून घेतले त्याचं जे तेल उरलेलं आहे ते थोडंसंच आहे, ते पण यात घालून घेते। तेल गरम झालं आहे। मी ह्या तेलातच आपलं वांगे तळल्याचं तेल मिक्स केलं आहे। त्यामध्ये मी मोहरी घालते आहे। मोहरी तडतडली की मग आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, लगेच आता आपल्याला आपण हा जो मसाला वाटून ठेवलेला आहे पूर्ण कांदा, टोमॅटो, आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर हे जे वाटण आहे हे आपण आता यात घालणार आहोत। याला छान परतून घेऊया 1 ते 2 मिनिटं। तेवढ्या वेळात आपण या मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागला आहे त्यात पाणी घालूया आणि जी कढई घेतली होती आपण वांगे तळल्याची त्यात ते पाणी टाकून बाजूला मी गरम करायला ठेवते। आता मी हे तेजपान टाकते, कढी टाकते आणि 2 विलायची। मी आता याचा स्वाद ह्या आधी टाकल्या तरी चालतात, पण बरेचदा विलायची तड फुटते म्हणून मी मसाला घातल्यावर मग मी या 3 गोष्टी घातल्या। 4 वाट्या पाणी मी यात गरम करायला ठेवते आहे। आपण 2 वाट्या तांदूळ घेतले होते, त्याच्या दुप्पट मी पाणी घेते आहे। प्रत्येकाचा तांदूळ कसा त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। कोणी एका वाटीला 3 वाट्या पण घालतात, कोणी 2 वाट्या। माझ्या तांदळाला 2 वाट्या पाणी सफिशियंट आहे। मी 2 प्रमाणे म्हणजे 4 वाट्या पाणी मी आता गरम करायला ठेवलेलं आहे। हे पहा, आता मध्यम आचेवर म्हणजे भाजते आहे। मसाला थोडासा होऊ द्यायचा, त्याला थोडंसं तेल सुटायला लागलं की मग आपण त्यात हळद, तिखट वगैरे घालूया। पहा, आता आपल्याला थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याला। आता याच्यात मी 1 चमचा हळद घालते। गॅस माझा मंद आहे। त्याच्यानंतर तुमचं तिखट किती तिखट आहे याप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण ठरवा। मी टीस्पून घालते आहे, 2 टीस्पून, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून तिखट। आता हे छान मिक्स करून घेऊया। तेलाचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यात आपण हे तांदूळ घालूया। आता आपण हे तांदूळ यात मिक्स करून घेऊया। तांदूळ परतून घेऊ। जो मसाला आहे तो तांदूळाला छान लागला पाहिजे आणि ते लागल्यानंतर मग आपण बाकीचे सगळे मसाले यात टाकणार आहोत। गोडा मसाला, गरम मसाला, हे सगळे माझे स्वतःचे रसस्वादन प्रॉडक्ट्सचे आहेत। रसस्वादन किचन म्हणून माझं मसाल्यांचं ब्रँड आहे। मी त्याचेच मसाले वापरते, घरगुती असे। तुम्हाला जर हवे असतील ऑर्डरनी तर तुम्ही कमेंट करून ऑर्डर देऊ शकता, मला सांगू शकता। आता ह्यात आपण
गोडा मसाला आणि गरम मसाला घालणार आहोत, धणेपूड वगैरे। मी यात 2 टीस्पून गोडा मसाला घातलेला आहे। गॅस माझा एकदम मंद आचेवर आहे। त्याच्यानंतर 2 टीस्पून धणेपूड घालते आहे। अर्धा टीस्पून जिरे पावडर घातलेली आहे। याला मिक्स करूया। आता यात आपण गरम केलेलं पाणी घालणार आहोत। आता पाणी घातल्यावर पीठ हे अंदाजाने स्वादानुसार, प्रत्येकाचा घरचा मिठाचा अंदाज वेगळा असू शकतो। आणि तसे आपण वांग्यांना थोडं मीठ लावलेलं असल्यामुळे त्याचा अंदाज घेऊन भातात मीठ घालायचं। आणि आता मात्र गरम मसाला घालायचा आहे, तोही 1 टीस्पून। खूप होतो कारण हा माझा चांगला स्ट्रॉंग आहे। आता पहा, थोडीशी मी कोथिंबीर घालते, शिजताना घातली की त्याची चव छान येते म्हणून। आता या भाताला आपण थोडंसं असंच उकळी येऊ देऊया। हे पहा, आता हा आपला भात असा अर्धवट शिजल्यासारखा झालेला आहे, दिसेल तुम्हाला। क्षणी यात वांगे घालणार आहोत, कारण नाही तर मग वांगे खूप आधी टाकले ना ते खूप गचका असे शिजून जातात, मग ते चांगले लागत नाही। आता यात आपण असे वांगे सोडूया। जे काही तेल मसाला प्लेटमध्ये होतं तेही आपण यात टाकून दिलं आहे। आणि आता थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे काही खाली वर होतात थोडेसे वांगे। आणि आता कुकरचं झाकण लावायचं। कढई असेल तर कढईवर झाकण ठेवा। माझा कुकर आहे, मी याला झाकण लावून 1 शिट्टी घेणार की आपला भात तयार। 1 शिट्टी झाल्यावर गॅस बंद केला होता। आता मी तो झाकण उघडते। पहा, आता आपला असा भात छान शिजला आहे। आता मी याला सर्विंग बाउलमध्ये सर्व करून दाखवते। आपला वांगे भात छान तयार झालेला आहे आणि आपल्याला जेवढं पाहिजे ना तसंच हे वांग शिजलं आहे बघा। असं छान चमच्याने ते तुटतं। आणि हा जो मसाला पहा याच्या आतमध्ये असं आपण जातून मॅरिनेशन करून घेतलं होतं ना, सगळा मसाला मॅरिनेट केलं होतं, हा असा मसाला वांग्याला आतून लागलेला असतो। आणि हे वांग असं अर्धवट शिजल्यावर टाकलं ना की असं छान चमच्याने तुटतं, आणि म्हणजे तुम्ही असं व्यवस्थित ते घेऊन चमच्याने खाऊ शकता अशा पद्धतीने। आता याच्यावर आपण थोडीशी सजावट करूया। थोडी कोथिंबीर, छान तूप वगैरे टाकायचं भातावर, आणि गरम गरम भात, त्याच्यावर कढी, ताक, टोमॅटोचं सार, टोमॅटोचं सूप, आपल्याला जे आवडतं ते आपण याच्याबरोबर खाऊ शकतो। मी आज कढी केलेली आहे, त्याच्यामुळे छान गरम गरम कढी आणि गरम गरम भात, असा हा वांगे भात तुम्ही पण करून बघा। खूप सोपं आहे करायला। एखाद दिवशी भाजी करायचा कंटाळा आला, वांग्याची भाजी खिचडीच्या ऐवजी तुम्हाला खिचडी खायची नाही आहे तर मग असा भात करू शकता, वांगे भात। तुम्ही करून बघा, तुमचा कसा होतो ते मला प्रतिक्रियांनी कळवा।
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.